नमस्कार. इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत इंदू आणि आदोक्षस खूप खुश असतात. तेव्हा आदोक्षस आणि इंदू एक दुसऱ्याच्या खूप जास्त जवळ असतात. तेव्हा इंदू म्हणते, तू किती भारी दिसतोय ना, असं वाटते तुला जाऊच द्यावं नाही. तेव्हा आदोक्षस म्हणतो, तुझं चाललं काय आहे, तुला समजतंय का, आपण अंगणामध्ये आहोत. तेवढ्यात इंदू लगेच आत निघत असते. ते बघता तिथे श्रीकला येते. श्रीकला बघता आदोक्षस आवाज देतो, श्रीकला तू इथे कशी ग. तेवढ्यात इंदू मागे वळते आणि लगेच आदोक्षसच्या बाजूला येऊन उभी राहते. तिला बघताच इंदू विचारते, तू आत्ता काही सण नाही, काही वार नाही, कशाला तू इथे आली आहे. तेव्हा ती म्हणते, इंदूताई मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आली आहे, प्लीज समजून घ्या ना. तेव्हा ती म्हणते, अगं तसं नाही, पण आज शाळेचा दिवस आहे ना, मग शाळेमध्ये न जाता तू इकडे काय करते. तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर तुम्ही ज्या अग्निपरीक्षेबद्दल ऐकलं ना, त्यामुळे मला राहवलंच नाही आणि मी डायरेक्टली तुम्हाला भेटायला चालली. खरंच तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे ना. तेवढ्यात आदोक्षस इंदूला मिठी मारतो आणि म्हणायला लागतो, मग माझी बायको भारीच आहे. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज सुद्धा येतात आणि म्हणायला लागतात, इंदू आमची एक नंबर भारी आहे. तिच्याकडून या सगळ्या गोष्टी होणं खरंच खूप गरजेचे असतात आणि ती हे सगळं करतच असते. तेवढ्यात श्रीकला म्हणते, पण ताई तुम्हाला हे सगळं करायची गरज नव्हती. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणायला लागतात, मीही तिला तेच सांगत होतो की या सगळ्याची गरज नाही आहे. पण इंदूने स्वतःचा विश्वास आणि स्वतःची निष्ठा काही सोडली नाही. ती तिच्या मतावरती ठाम होती की ती ही परीक्षा देणारच आहे. तेवढ्यात आदोक्षस म्हणायला लागतो, माझ्या बायकोला असं तसं समजू नको, सगळ्या कामामध्ये ती परफेक्टच आहे. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, खरं म्हणजे हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालं आहे. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून तर हे सगळं झालं. तेव्हा ती म्हणायला लागते, तुमचं नशीब खूप चांगलं आहे की तुम्हाला खूप चांगला परिवार मिळाला आहे जे स्त्रीच्या असं खंबीरपणे उभे राहतात. तेव्हा इंदू म्हणते, हो ते तर बरोबर आहे, पण तू इथे का आली आहेस, तुला आता शाळेला जायला पाहिजे, उगाच उशीर करू नको. तेव्हा ती म्हणते, हो ताई तुमचं बरोबरच आहे, पण आली होती तर एकदा विचारपूस करून घ्यावी की घरातले सगळे कसे आहेत. व्यंकू महाराज, शकुंतला काकी कशा आहेत. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, शकुंतला काकी एकदम मस्त आहेत आणि जर तू आलीच आहेस तर एकदा भेटून घे. तेव्हा ती म्हणते, नको नको आता नको, आता मला शाळेत जायला पाहिजे, नाही तर इंद्रायणी ताई ज्या आमच्या प्रिन्सिपल आहेत ना, त्या मला शाळेतून बाहेर काढू शकतात. तेव्हा इंदू तिच्याकडे रागाने बघायला लागलेली असते. श्रीकला लगेच तिथून निघून जाते, पण ती मनातल्या मनात म्हणत असते, तुझा हाच विश्वास आहे ना, तो मी सगळा धुळीत मिळवणार आहे, तू बघतच राहा. तर दुसरीकडे मोठ्या बाई इकडे बुद्धिबळाचा डाव बांधून बसलेले असतात. तेव्हा त्या म्हणायला लागतात, आज खरंच मला समजत नाही आहे याच्यामध्ये काय करावं. तेवढ्यात विंध्य सरकार म्हणायला लागतात, मोठ्या बाई मला तर खरंच समजत नाही कोणाचं काय बोलावं, कारण की आता पाठराखीनबाईने पुन्हा सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूला करून घेतल्या आणि त्या मोहितरावांना पुन्हा जेलमध्ये टाकलं. तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात, तो मोहित आहे ना, तो छटाक होता, त्याच्यामध्ये काही हिंमतच नव्हती म्हणून तर त्याच्याकडून काही झालंच नाही. तेव्हा ते विचारतात, ते जर छटाक भरवते तर आम्ही किती आहोत तुमच्या नजरेमध्ये. तेव्हा ते म्हणतात, ते बघ ना असं डोळ्यासमोर असं पाखरू येतं आणि आपण त्याला असं इकडे तिकडे करतो, त्याला काय बोलतात हो. तेव्हा ते म्हणतात, काय तरी नाव आहे. तेव्हा त्या म्हणायला लागतात, तेवढीच तुमची व्हॅल्यू आहे. तेव्हा विंध्य सरकार चिडतात आणि म्हणायला लागतात, हे काय मोठ्या बाई, तुम्ही तर आता आमचा अपमान करायला लागले आहेत. तेव्हा ते म्हणतात, ते तुम्ही स्वतःहून करून घेता, मी काय सांगितलं नव्हतं स्वतःहून गोष्टी स्वतःकडे खेचून घ्यायला, तुमची सवय झाली आहे आणि मोहित त्याचं बघून घेईल, आपल्याला मोहितशी काहीच घेणं देणं नाही आहे. तेवढ्या ते म्हणायला लागतात, पण मोहितरावांना सोडण्यासाठी आपण काही प्रयत्न करायचे आहेत का, म्हणजे त्यांच्या जामिनीसाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे की नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, नाही नाही, आपल्या या सगळ्याशी काही घेणं देणं नाही, तो त्याचे हातपाय मारेल, आपण काय करायचं याच्यामध्ये. तो स्वतःहून आतमध्ये गेला आहे. पण आता इंदूने एक मोठी चूक केली आहे, तिने सापाच्या शेपटीवरती पाय दिला आहे. आता तो साप डबल वेगाने येईल आणि तिला असा चावेल ना की इंदूचा नायनाट होईल, तुम्ही बघतच राहा. दुसरीकडे नारायणीताई इकडे खीर बनवत असतात. तेवढ्यात त्या विचार करायला लागतात, मी साखर टाकली की नाही टाकली, पण ठीक आहे, एकदा पुन्हा त्या साखर टाकतात आणि खीर टेस्टच करत असतात. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी येतात आणि म्हणायला लागतात, काय ग मांजरीसारखी एकटी एकटी का बरं खीर खात आहे. तेव्हा ती म्हणते, तसं नाही काकू, खरं म्हटलं तर आता तू काय मला घागरीची गोष्ट सांगणार आहेस का. तेव्हा ते म्हणतात, तसं नाही, पण अशी अचानक खीर का बनवली आहे, नेमकं मुहूर्त काय आहे. तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर ही खीर मी माझ्या
इंदूसाठी बनवली आहे, कारण की इंदूने एवढं मोठं काम केलं, मग तिचं कौतुक तर व्हायला पाहिजे ना. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, खरंच खूप चांगला विचार केला तू, आणि या वासाने इंदू तिथे येईल म्हणजे येईल. तेवढ्यात इंदू ही त्या वासावरती आलेली असते. तेवढ्यात नारायणताई म्हणायला लागतात, इंदू तुला वास पोचला का? मी तुझ्यासाठी खीर बनवलेली आहे. तेव्हा ती विचारते, पण आज कशी काय ताई? आज तर काही सणवार नाही आहे ना. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात, तसं नाही ग, तू आता एवढी मोठी अग्निपरीक्षा देण्यासाठी सामोरी गेली होती, मग तुझ्यासाठी गोडाधोडाचं तर व्हायलाच पाहिजे ना. तेवढ्यात ती म्हणायला लागते, पण हे सगळं तर तुमच्या आशीर्वादामुळेच झाले. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते म्हणून तर हे सगळं झालं आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, आता तू खीर ना एकटीच खाऊन घे, याच्यामध्ये आम्हाला कोणाला क्रेडिट द्यायची गरज नाही. तेव्हा ती म्हणते, हो ताई, तू लवकर खीर आण, मी खाऊन घेते. जशीच नारायणीताई इंदूला खीर द्यायला जातच असते, तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणायला लागतात, काय ग नारायणी, आज खीर बनवली आहे का? दे दे जरा, मी टेस्ट करते. त्या लगेच खीर खायला लागतात आणि म्हणायला लागतात, काय शकुंतला, आज खीर कशी काय? तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, काय नाही ग, असंच खीर सहज म्हणून बनवली आहे. तेव्हा ते म्हणतात, खीर खरंच खूप छान झाली आहे आणि एवढी टेस्टी आहे ना की आज माझं कोणी स्वयंपाकाचं काही बनूच नका, मी फक्त आणि फक्त खीरच खाऊन माझं पोट भरणार आहे. तेवढ्यात ती वाटीभर खीर त्या संपून टाकतात. नारायणीताईंना खूप राग आलेला असतो, कारण की मोठ्या बाई पातेलही घेतात आणि ती खीर घेऊन तिथून निघून जातात. हे सगळं झाल्यानंतर नारायणीताई म्हणायला लागतात, हे सगळं काय आहे? आईने खीर कोणासाठी बनवली होती आणि कोण खात आहे? तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, अगं तू तुझ्या आईसाठी असं कसं काय बोलू शकते? तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, माझ्या सासूबाईंना काही बोलायचं नाही, त्यांना कोणती तरी गोष्ट आवडली, हीच माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, असं कसं? आई तर सगळ्याच गोष्टीमध्ये हलकटपणा करत आहे, हे मला आवडलेलं नाही आहे. इंदू, मी तुझ्यासाठी पुन्हा खीर बनवते. तेव्हा ती म्हणते, ते काहीही असो, जाऊ दे, एक काम करा, तुम्ही नका, मी तुमच्यासाठी खीर बनवते. तेवढ्यात शकुंतला काकी म्हणतात, तुमच्या दोघींचं जे नातं आहे ना ते खरंच असंच राहावं, म्हणजे कसं दोघी एकदम सुखाने आणि आनंदाने राहतात ना. तेव्हा ते म्हणायला लागतात, एक काम करा, आता पुन्हा खीर बनवा, म्हणजे कसं अख्खं घरच खाईल. तेव्हा नारायणताई म्हणतात, हो, आता इंदू आणि मी मिळूनच दोघी खीर बनवतो आणि अख्ख्या घराला खायला घालतो. तेव्हा शकुंतला काकी खूप खुश झालेले असतात. दुसरीकडे इकडे महाले गुरुजी म्हणत असतात, खरं म्हणजे गावकऱ्यांना काही वाटतच नाही, तो मोहित सारख्या माणसावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि इंदूवरती आरोप केले, किती घाणेरडी प्रवृत्ती आहे नाही. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, हो बरोबरच आहे, खरं म्हणजे मोहित तर नीच आहेच, त्याच्यावरती काही प्रश्नच नाही, पण गावकरी कसे वागले आहेत, इंदूवरती संशय घेतला, हे किती चुकीचं आहे. तेवढ्यात गुरुजी म्हणायला लागतात, कसं आहे माहिती का, लोकांना चांगल्याची संगत आवडतच नाही, वाईट लोक आवडायला लागतात. आणि खरं म्हणजे ते सोशल मीडियावरती जे चाललं आहे ना ते बघवत सुद्धा नाही. इंदूची एवढी बदनामी का बरं करतायत मला हेच समजत नाही. तेव्हा महाले गुरुजी म्हणतात, इंदू तर त्या इलेक्शन मध्ये सुद्धा नाही आहे, तरी सुद्धा तिची बदनामी करत आहे. आणि बोलून बोलून काय बोलतील, अधोक्षज महाराजांच्या अडखळण्यावरती बोलतात, असं लॉजिकल कोणाचं काहीच मत नाही आहे. तेव्हा महाले गुरुजी म्हणतात, हे सगळं पॉलिटिक्स आहे आणि लोकांना हेच करणं आवडतं. दुसरीकडे इंदू इकडे म्हणत असते, आजचा शाळेचा तास इथे संपत आहे, आता तुम्ही घरी जाऊ शकता. तेव्हा राया म्हणायला लागतो, आज शाळा लेट ओपन झाली आहे आणि आज लवकर सोडते, असं कसं काय? तेव्हा इंदू म्हणते, कसं आहे, आज थोडं काम आहे, तुम्ही आजच्या दिवस लवकर जा, पण उद्यापासून असं काही होणार नाही. तेव्हा तो म्हणतो, हे सगळं तर ठीक आहे, अभ्यासाचं बाकी सगळं ओके आहे, पण अजून एक आम्हाला तास हवा आहे, म्हणजे हवा आहे. तेव्हा ते विचारते, काय हवंय तुम्हाला, सांगा तरी. तेव्हा ते म्हणायला लागतात, आम्हाला गोष्ट हवी आहे, गोष्ट 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 गोष्ट. तेवढ्यात इंदू म्हणते, ठीक आहे, ओके तर डोके, आता आपण गोष्ट ऐकूया. तुम्हाला मी लाकड तोड्याची गोष्ट सांगू का? तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, चालेल, सांग की, आम्हाला ऐकायची आहे. तेव्हा ते म्हणायला लागते, एक शहरामध्ये म्हणजे एका गावामध्ये एक लाकूड तोड होता आणि तो लाकूड तोडून तोडून स्वतःची जीवनशैली चालवायचा आणि तो एवढा चांगला होता ना, तो फक्त सुकलेली झाडं तोडायचा, तो अशी हिरवीगार झाडं बिलकुल तोडत नव्हता, त्याला खरंच खूप अक्कल होती. तेव्हा राय म्हणतो, तो हुशार होता ना? तेव्हा ती म्हणायला लागते, हो, पण एक दिवस काय झालं, जेव्हा तो लाकूड तोडत होता ना, चुकून त्याची
कुऱ्हाड आहे ती त्या विहिरीमध्ये पडली आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर तो अक्षरशः रडायला लागला. त्याला काही समजतच नव्हतं की काय करावं. तेव्हा राया म्हणतो तो तर खरंच इमोशनल होता का जरा जास्तच. तेव्हा इंदू म्हणते हो तो थोडा इमोशनलच होता. तो रडूत रडूत तिथे एक देवी होती. विहिरीतून एक देवी आई आली आणि त्याला प्रसन्न झाली. तेव्हा ती विचारली काय झालं बाळा तू का रडत आहे. तेव्हा लाकूड तोड्याने सांगितलं की माझी एक कुऱ्हाड विहिरीमध्ये पडली आहे तीच मला हवी आहे. तेव्हा देवी आई खाली गेली आणि देवी बाहेर येतात तिने एक चांदीची लखलखती कुऱ्हाड आणली आणि त्या लाकूड तोड्याला विचारली काय रे बाळा ही तुझी कुऱ्हाड आहे का. तेव्हा राया म्हणतो मग तो हो म्हणाला असेल ना कारण की चांदीची कुऱ्हाड म्हणजे त्याचं काम झालं असेल. तेव्हा इंदू म्हणते नाही राया तो हो म्हणाला नाही. तो म्हणाला ही कुऱ्हाड माझी नाही आहे ही मला नाही पाहिजे. मग देवी पुन्हा आतमध्ये विहिरीमध्ये गेली आणि यावेळेला चांदीची नाही सोन्याची कुऱ्हाड आणली. तेव्हा राया म्हणतो मग यावेळेला तो नक्कीच हो म्हणाला असेल कारण की त्याला यावेळेला सोन्याची कुऱ्हाड भेटणार आहे. तेव्हा इंदू म्हणते नाही तो यावेळेलाही नाही म्हणाला. तेव्हा राया म्हणतो खरंच तो लाकूड तोडा धन्य होता म्हणजे चांदीलाही नाही म्हणाला आणि सोन्याला सुद्धा. तेव्हा ती म्हणते हो तो खरंच खूप चांगला होता. मग देवी पुन्हा विहिरीमध्ये गेली आणि तिसऱ्यांदा कुऱ्हाड जेव्हा त्याची लोखंडाची आणली तेव्हा तो म्हणाला ही माझी कुऱ्हाड आहे आणि ही मला हवी आहे. तेव्हा राय म्हणाला तो म्हणजे तो तर खरंच खूप प्रामाणिक होता. तेव्हा इंदू म्हणते हो तो खरंच खूप प्रामाणिक होता. आणि जेव्हा देवीला हे सगळं समजलं तेव्हा देवीने त्याला त्या राहिलेल्या 2 कुऱ्हाडी म्हणजे चांदीची आणि सोन्याची कुऱ्हाड सुद्धा बक्षीस म्हणून दिली. आता मला सांगा मुलांनो या सगळ्या स्टोरीमधून तुम्ही काय मोरल घेतलं म्हणजे काय समजलं तुम्हाला. तेव्हा राय म्हणतो या सगळ्या स्टोरीमधून आम्हाला हेच समजलं आहे प्रामाणिकपणाने आपण कोणतंही काम केलं तर आपल्याला सगळं काही भेटू शकतं. तेवढ्यात मुलं म्हणायला लागतात त्यांना आतापासून सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि त्याच्याचमुळे तर हे सगळं ते वागले ना. खरंच खूप भारी आहे. असंच सगळ्यांना वागायला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंग बद्दल विचार सुद्धा करायला पाहिजे. आणि तसंही व्यंको महाराज म्हणतात ना की विठ्ठल ज्याच्याबरोबर असतो त्याच्याबरोबर सगळं चांगलंच होतं आणि त्या अग्निपरीक्षेमध्ये सुद्धा तेच झालं ना. तेव्हा इंदू म्हणते आता चला चला मुलांनो घरी चला आता वेळ वाया घालू नका. इंदू लगेच सगळ्या पोरांना बाय करते आणि स्वतःही खूप खुश झालेली असते. तेवढ्यात ती सुविचार वाचायला लागते नेहमी खरे बोलावे आणि हे वाचल्यानंतर तिलाही थोडा अभिमान वाटत असतो. इकडे गोपाळ त्याच्या पेशंटला समजवत असतो मी तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत आणि गोळ्या 3 दिवसाच्या पूर्ण करायच्या आहेत. 2 दिवसात बरं वाटलं म्हणून गोळ्या सोडायच्या नसतात. तेव्हा ते म्हणतात खरं म्हटलं तर दादा तुम्हाला बघितलं ना की गावामध्ये चांगलं वाटतं की तुमच्यासारखी लोक सुद्धा आहेत. तेव्हा तो म्हणतो आमच्यासारखी लोक निवडून सुद्धा आली तर गावाची कायापलट होऊ शकते म्हणून अवश्य मला मत सुद्धा द्या. तेव्हा ते म्हणतात हो नक्कीच आम्ही तुम्हाला मत देऊ. तेवढ्यात त्याचं लक्ष इंदूकडे जातं आणि तो लगेच इंदूच्या समोर गाडी उभी करतो. तेव्हा इंदू म्हणते तुझं काही वागणं काही सुधरतच नाही आहे तू कधी सुधरशील रा. तेव्हा तो म्हणतो तू काही चालली का आता भिका मागायला. तेव्हा ती म्हणते भीक नाही देणगी आहे तेही शाळेसाठी. तेव्हा तो म्हणतो पण माझ्याकडे चिल्लर नाही आहे कसं काय द्यायचं. तेव्हा इंदू म्हणते तू चिल्लरच आहेस रे गोपाळ त्याच्यामुळे तुला चिल्लरच विचार येतात पण तरीही तू सुधरत नाहीच आहेस ना. तेव्हा तो म्हणतो मी तर चांगलाच आहे तू तुझा विचार कर. मला सांग ना ती अग्निपरीक्षा आणि हे सगळं जे नाटक होतं ना ते फक्त अधोक्षसाठी तुझं चाललं होतं ना अजून तुझ्या मनामध्ये काहीच नव्हतं. तेव्हा ती म्हणते हे सगळं माझ्या विठुरायाची कृपा आहे आणि तू होतच ना रे तिथे की कसा तो पाऊस आला म्हणून माझ्यावरती माझी खात्रीच आहे. तेव्हा तू म्हणतो हो हो बरोबर आहे आता तू पुन्हा झेंडा मिरवणार ना. तसंही सगळं अधोक्षसाठीच तर तू करत असते त्याला इम्प्रेस करण्यासाठी. इंदू त्याच्याकडे खूप रागाने बघत असते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे इंदू आणि आदू विठ्ठलासमोर उभे असतात. तेव्हा इंदू म्हणायला लागते देवा मी यावेळेला मुंबईला चालली आहे शाळेसाठी. शाळेला खरंच खूप मोठी देणगी मिळावी हीच माझी इच्छा आहे. प्लीज देवा काहीतरी कर आणि माझ्या शाळेला खूप चांगली देणगी मिळू दे. तू माझ्या पाठीशी राहिला तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होऊ शकतात. ती विठ्ठलाला साकडं घालत असते. दुसरीकडे विजय सरकार इकडे मोठ्या बाईंना म्हणत असतात मोठ्या बाई आपल्याला काय करायचं आहे त्या मोहितरावांचं तुमचं काही ठरते का. तेव्हा ते म्हणतात आपल्याला काय करायचं आहे तो त्याचं बघून घेईल तो काय सुटत नाही. मला असं वाटते तो खूप जास्त वेळासाठी आता जेलची हवा खाणार आहे. तेव्हा विजय सरकार म्हणायला लागतात काय जेलची हवा खाणार. मोहितराव जामिनीवरती बाहेर सुद्धा आले. हे ऐकल्यानंतर मोठ्या बाई अक्षरशः हसायला लागलेले असतात. इथे एपिसोड संपतो. आता खरंच मोहित पुन्हा बाहेर आला आहे. तो यावेळेला काय नवीन राडे करेल तुम्हाला काय वाटतं ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.